जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. आता तुम्हाला आजचा हा ढोकळा जो दिसत आहे हा आहे मटारचा ढोकळा, वाटाण्याचा ढोकळा. वाटाण्यापासून मटारपासून तुम्ही बरेचसे पदार्थ बघितले असेल, भाजी वगैरे सगळं काही. पण आज मी तुमच्यासोबत हा मटारचा ढोकळा शेअर करणार आहे, जो एकदम हेल्दी, जाळीदार, स्पंजी आणि आपण इझिली पटकन बनवू शकतो. अवघ्या 10 मिनटामध्ये तयार होतो. तर इथे मी काही फ्रेश असे मटार आहे, तर जे शेंगा, आता बरेचसे मटार मार्केटमध्ये येत आहे शेंगा, तर मी ते शेंगा सोडून असे फ्रेश मटार घेतलेले आहे. 1 वाटी रवा घ्यायचा आणि 1 वाटी रवा जर घेतला ना तर त्याच्या 1 भाग म्हणजे 2 वाटी, या छोट्या वाटीने जर 2 वाटी रवा असला तर 1 छोटी वाटी बेसन असं वापरायचं प्रमाण. रवा जास्त वापरायचा, बेसन कमी वापरायचं. त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा पोह्याच्या चमच्याने साखर आणि 1 अख्खं लिंबू त्याच्यामध्ये पिळून टाकायचं. मी 4 काप करून घेतल्या होत्या लिंबूच्या. 1 पूर्ण लिंबू त्याच्यामध्ये पिळून टाकायचं. नंतर 1 वाटी पाणी घ्यायचं. अगोदर अर्धं पाणी ॲड करायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काय ना, रवा पाणी ॲब्झॉर्ब करतं, म्हणून आपल्याला याच्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करायचं आहे. अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केला तर आपला ढोकळा हा खूप छान होतो. हा रवा बेसनाचा आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण मटर पण ॲड करणार आहे, तर ते पुढे पाहूया. स्किप न करता संपूर्ण पहा. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओज, रेसिपी आवडत असतील तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि छान अशी मस्त कमेंटसुद्धा करा. तर राहिलेलं पाणी परत थोडंसं ॲड केलं मी आणि ते परत असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं, गाठी होऊ द्यायच्या नाही त्याच्यामध्ये. हे मिक्स केल्यानंतर हळूहळू मिक्स करायचं, म्हणजे ते बेसन आणि रवा जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गाठ राहता कामा नये. नंतर परत 1 वाटी पाणी घ्यायचं, अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आणि परत त्याला थोडंसं मिक्स करायचं. आता याला असं थोडं थोडं पाणी का टाकायचं, कारण रवा सुजी जी असते ती पाणी ॲब्झॉर्ब करून घेत असते. आणि कुठलाही पदार्थ करत असताना आपल्याला एक माहीतच आहे की ते अगोदर 5 ते 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. कारण काय होतं ना, रवा जो आहे तो पाणी ॲब्झॉर्ब करतो, शोषून घेत असतो. कुठलाही पदार्थ करत असताना त्याला 10 मिनटं आपण रेस्ट द्यायलाच पाहिजे. म्हणून याला एक साधारण 5 ते 7 मिनटं जरी तुम्ही झाकून ठेवलं ना तरी तो अजून छान होतो आणि रवासुद्धा फुलतो. मग हे मी झाकून ठेवलं. तोपर्यंत आपण चला या दुसरी तयारी करूया. त्यासाठी इथे जे मटर घेतले आपण, 1 छोटी वाटीने जर मोजले तर 1 वाटी रवा, 1 वाटी मटर आहे ते ही वाटाणे, आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची अवश्य ॲड करायची. आणि याला काय करायचं, आता आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. एकदम जाडसर जास्त ठेवू नका. मटर जास्त जाडसर जर ठेवले ना तर ते शिजायला प्रॉब्लेम जातात, म्हणून याला असं हलकंसं मस्त बारीक फिरवून घ्यायचं. आता इकडे आपण जे रवा आणि हे भिजत ठेवलं होतं, रवा बेसन बॅटर, त्याच्यामध्ये आता आपले हे जे आपण वाटाणे बारीक केले होते ते वाटाण्याचं बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. खरंच खूप छान हेल्दी आहे. मुलांनाही टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही, सॅटर्डे वगैरेला स्कूल सकाळून असली तर. आणि आपल्यालाही खायला खूप छान आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते परत थोडंसं मिक्स करायचं. याला आता मटर जे आहे पूर्ण मिक्स होतील अशा पद्धतीनं त्याला मिक्स करत घ्यायचं. छान ढवळून घ्यायचं, एकजीव करायचं. पूर्ण एकजीव झाले ना तर त्याच्यामध्ये पूर्ण जो वाटाण्याचा स्मेल आहे तो खूप छान येतो, म्हणून पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि याला परत काय करायचं, परत एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. म्हणजे साधारण आपल्याला 10 ते 15 मिनटं याला रेस्टला ठेवावं लागते. अगोदर 5 ते 7 मिनटं आणि नंतर 5 ते 7 मिनटं मी झाकून ठेवलं. आणि इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे मी, अगदी थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा. आणि त्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी परत थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर. आता एवढ्या याच्यामध्ये साधारण आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता ते पण आता सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी परत याला थोडंसं एकजीव करून घ्यायचं, मस्त असं मिक्स करायचं, फेटायचं त्याला क्लॉकवाईज दिशेने. आणि क्लॉकवाईज दिशेने फेटलं म्हणजे आपलं जे आहे ना सोडा ॲक्टिवेट होतो आणि ढोकळा हा स्पंजी होत असतो. आता अशा कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आपल्या बॅटरची. आता एक डब्बा घ्यायचा, आपला गोल डब्बा आहे, जो गोल टीन तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. मी आता याला थोडंसं ऑइल ग्रीस करत आहे, सगळीकडे ऑइल लावून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं. एक साधारण 1 चमचा तेल टाकायचं आणि ते पण परत मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग आपल्या त्या डब्यामध्ये आपलं हे बॅटर टाकून द्यायचं. खूप छान होतो हा ढोकळा, खूप मस्त होतो. पूर्ण बॅटर व्यवस्थित टाका, सगळं टाकून द्यायचं आणि नंतर त्याला थोडंसं टॅप करायचं.
आता काय करायचं, एक ते मी अगोदर पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यावर प्लेट ठेवली, स्टँड असेल स्टँड ठेवा आणि आपलं जे बॅटर केलं होतं ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं ढोकळ्याचं. आता याला साधारण 20 मिनटं होऊ द्यायचं. 20 मिनटापर्यंत याला उघडूनही पाहायचं नाही. मधामधात जर आपण उघडून पाहिलं तर आपला जो ढोकळा असतो तो कच्चा राहण्याची भीती असते, म्हणून याला 20 मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचं. तर चाकूच्या सहाय्याने चेक करायचं की आतून पण शिजला का नाही. आतून चाकूला काही चिटकून आलं नाही याचा अर्थ तो आतून पण शिजलेला असतो. आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच काढायचं. जर गरम गरम काढला ना तर आपला ढोकळा मोडतो. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मस्त चाकूने चौकून कडा द्यायच्या आणि प्लेटवर उलटा करायचा, टॅप टॅप करायचं आणि बघू शकता आपला ढोकळा मस्त असा निघलेला आहे. जाळीदार, त्याला खूप छान जाळी आली आहे. मटर पण मस्त दिसत आहे त्याच्यामध्ये. खायलाही खूप छान झाला होता, खूप स्पंजी झाला होता. आता चाकूने कापत असतानाच तुम्हाला लक्षात येतो इझिली कट होत आहे आणि इझिली त्याला जाळी पण खूप छान आतून आलेली आहे. आता हा मीच स्क्वेअर शेपचा कट केला, मस्त उभ्या आडव्या लाईन देऊन त्याला कट करून घेतलं आणि याच्यासाठी वरतून आपल्याला एक तडका बनवायचा आहे. तर मस्त असं तडक्या पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की कढीपत्ता टाकायचा. तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर इथे डबल मिरची ॲड केली तरीही चालते. तर कढीपत्ता टाकायचा आणि वरतून आपला तो तडका त्याच्यावर सोडून द्यायचा. तर बघू शकता किती छान आपला वाटाण्याचा ढोकळा किती मस्त असा तयार झाला. खायलाही खूप छान झाला होता आणि झटपट असा तयार होतो. नाश्त्याला बनवायचा असला, काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर आपण ही रेसिपी पटकन करू शकतो. आता तुम्ही सगळ्यात तडका टाकल्यानंतर मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते. बघू शकता किती छान असं स्पंजी जाळीदार तयार झालेलं आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा की तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटतात तर. आणि इतर तुमच्या फॅमिली मेंबर्सला नक्की शेअर करा. थँक्यू. बाय. जय श्री कृष्ण वन्स अगेन.